गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आपण लेक्चर स्टार्ट करू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं, आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट केलं होतं आणि आपण ऑब्जेक्ट म्हणजे आपला जो रेफरन्स डेटा टाईप आहे आणि प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहे, तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे नक्की ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं. आणि प्लसमध्ये ऑब्जेक्टला आपण कसं कॉपी करू शकतो तर हे पण आपण बघितलं होतं. ओके, काय बघितलेलं आपण, थोडंसं रिवाईज करू. आपण काय बघितलेलं टाईप्स इन JS. आता फंक्शन्स ऑब्जेक्ट असतात ती माहिती आहे तुम्हाला, कारण फंक्शन थ्रू पण आपण ऑब्जेक्टचा प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. ओके, पण आपण इथं स्क्रीन शेअर केली नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला परत एकदा स्क्रीन शेअर करून सगळं सुरुवातीपासून शिकवायला लागलं. ओके, ठीक आहे. सो आपण काय बघत होतो, आपण बघत होतो की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघत होतो, फंक्शन्स आर ऑब्जेक्ट्स हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, टाईप्स इन JS. आता जावास्क्रिप्टमध्ये दोन मेन टाईप्स आहेत, एक पहिलं काय प्रिमिटिव्ह टाईप आणि दुसरं रेफरन्स टाईप. प्रिमिटिव्ह टाईप आणि रेफरन्स टाईप. पण ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे नक्की, डिफरन्स काय आहे, माझे जे प्रिमिटिव्ह टाईप्स असतात तर ते काय होतात, कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज, म्हणजे त्यांची कॉपी होते तयार दुसरीकडे आपण जर त्यांना असाइन केलं तर. आणि रेफरन्स काय होतात, कॉपीड बाय देअर ॲड्रेसने कॉपी होतात, म्हणजे त्यांचा काय पास होतो थोडक्यात रेफरन्स पास होतो. ॲक्च्युअल कॉपी होते का, नाही. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ज्या लूप्स आहेत त्या बघितल्या आपण. पहिली लूप कोणती, फॉर ऑफ, दुसरी फॉर इन. आपण फॉर इन लूप कशासाठी यूज करतो, ऑब्जेक्टवरती इटरेट करायला, बरोबर ना. ऑब्जेक्टवरती इटरेट करून आपण काय करतो, त्या ऑब्जेक्टच्या सगळ्या प्रॉपर्टी आपण ॲक्सेस करू शकतो, म्हणजे. आणि फॉर ऑफचा यूज आपण कधी करतो, इटरेबल्सवरती. आता इटरेबल्स काय आहेत, ॲरे, अजून काय, मॅप्स, सेट्स, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या काय इटरेबल, म्हणजे थोडक्यात त्याच्यावर आपण इटरेट करू शकतो. पण आपण हे पण बघितलं होतं, एक हॅक बघितलेला. काय हॅक बघितलेला, की फॉर ऑफ लूपचा यूज करून आपण ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी पण काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. ओके, करू शकतो ना. त्यासाठी आपण काय यूज करतो, ऑब्जेक्ट डॉट कीज, आणि जो ऑब्जेक्ट आहे ज्याच्या प्रॉपर्टी आपल्याला ॲक्सेस करायच्या त्या, ठीक आहे, ह्याचा यूज करून आपण फॉर ऑफ थ्रू पण आपण ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. हे आपण बघितलेलं. ओके, आणि त्याच्यानंतर काय, ऑब्जेक्ट क्लोनिंग. ऑब्जेक्ट क्लोनिंग म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट कसा डेटा टाईप आहे, रेफरन्स. त्याच्या व्हॅल्यू काय होतात, कॉपीड बाय देअर ॲड्रेसेस, म्हणजे व्हॅल्यू पास कशा होतात, रेफरन्स थ्रू. ॲक्च्युअल कॉपी होते का, नाही होत. म्हणजे आपण लेट सपोज इथं ऑब्जेक्ट बनवला ए, व्हॅल्यू टाकली 10, ठीक आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे लेट बी इक्वल टू ए. इथं पास होताना काय झालं आहे, पास ॲड्रेस पास झाला आहे, कॉपी नाही झाली ॲक्च्युअल. इथं समजा मी 10चा 11 केलं, ते इथं पण काय होणार आहे, 11 होणार आहे. हा सो कुठं होतं, ऑब्जेक्ट्समध्ये. प्रिमिटिव्ह डेटा टाईप्समध्ये होतं का असं, नाही. तिथे ॲक्च्युअलची काय होते, कॉपी बनत असतो, बरोबर ना. मग मला इथं काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे कुणाला, ह्याला. काय करणार त्यासाठी, आपल्याकडे 3 मेन मेथड आहेत ऑब्जेक्ट क्लोनिंगच्या. पहिली काय, इटरेशन, नंतर असाइन, आणि नंतर स्प्रेड. या तिन्हीने आपण अचीव करू शकतो काय, ऑब्जेक्ट क्लोनिंग. इटरेशनमध्ये काय आपण करतो, फॉर इन लूपचा यूज करतो. आपण काय करतो, फॉर लेट म्हटलं की इन कुठल्या, लेट सपोज कार, आणि मी अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, न्यू कार नावाचा ऑब्जेक्ट आहे. तर त्याला काय केलं मी, न्यू कार की इक्वल्स टू कार की.
म्हणजे कारच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या कुठे टाका, न्यू कारमध्ये. एवढंच म्हणतो आपण. हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे, त्याच्यामुळे मी डीपमध्ये जाणार नाही. तेच कन्सेप्ट जर रिपीट तसंच जर घेत राहिलो तर मग आपल्याला वर्ष पण पुरायचं नाही जावास्क्रिप्ट संपवायला. हे आपण बघितले, फक्त रिवाइज करतो. ह्याच्या थ्रू आपण काय करतो, ऑब्जेक्टला क्लोन करतो. ओके, गॉट इट. त्याच्यानंतर काय असाइन, आपण काय करूया का सगळंच नाही होत. आता असाइन मध्ये काय करतो आपण, काय करतो असाइन, चल इकडं. तर असाइन मध्ये काय करतो, डायरेक्ट इथं नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो, न्यू कार. आणि मी इथं कसं, इथं सिंटॅक्स काय आपला, ऑब्जेक्ट डॉट असाइन. ओके, असाइन, ठीक आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला ना, तर इथं एम्प्टी सिंटॅक्स देतो त्याचा. आणि माझा जो मेन ऑब्जेक्ट आहे कार, तर तो आपण असा देतो. म्हणजे काय म्हणतो, इथं कार कीज असतं बरं का, असं कारच्या कीज, ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना इथं टाका. मग हे कोण आहे ॲक्च्युली, हे आहे. मग कारच्या प्रॉपर्टी कुठे ॲक्सेस होणार आहेत, क्लोन होणार आहेत न्यूमध्ये. हे असाइन थ्रू आपण करतो ह्याच्यात. गॉट इट. ओके, आता त्याच्यानंतर स्प्रेड. स्प्रेड सगळ्यात सोपं आहे, माहिती आहे. हा लेट कार नावाचा ऑब्जेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. ओके, आणि मी म्हटलं की लेट न्यू कार. अक्षर लयच भारी आलंय काय, लयच भारी अक्षर आहे. आपण थोडंसं लेट न्यू कार इक्वल्स टू, काय करतो मी, ऑब्जेक्ट आहे म्हणून ऑब्जेक्टचं नोटेशन, पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट आणि कार. दॅट्स इट. झाले ह्याच्या प्रॉपर्टी कुठं, ह्याच्यात क्लोन. ओके, हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं. मग आता आपण काय बघणार आहे या लेक्चरला, आपण बघणार आहे बिल्ड ऑब्जेक्ट्स अँड ॲरेज. बिल्ड ऑब्जेक्ट्स म्हणजे काय बरं, काय असतं बिल्ड ऑब्जेक्ट्स. ॲरेज जाऊन द्या, ॲरेज बघू आपण, ते बघायचं आहे. पण बिल्ड ऑब्जेक्ट्स काय असतात ते सांगा. सगळ्यात अगोदर हे सांगा मला, ऑब्जेक्ट्स म्हणजे माहिती आहे, सिंपल. ऑब्जेक्ट्स म्हणजे माहिती आहे काय असतं. सगळ्या गोष्टी ऑब्जेक्ट आहेत, फक्त जावास्क्रिप्टमध्ये सिंटॅक्स यूज करून आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याच्या काय असाइन करतो आपण, प्रॉपर्टीज. हे तर माहिती आहे. मग बिल्ट म्हणजे काय, बिल्ट ऑब्जेक्ट किंवा बिल्ट इन, इथं असं मी म्हणू शकता बिल्ट इन ऑब्जेक्ट, बिल्ट इन ऑब्जेक्ट. ह्याचा अर्थ काय आहे की पहिल्यापासूनच माझ्या जावास्क्रिप्टमध्ये असणारे ऑब्जेक्ट्स, पहिल्यापासूनच जावास्क्रिप्टमध्ये अवेलेबल असणारे ऑब्जेक्ट्स, त्याला काय म्हणतो आपण, बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. ओके, बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. ॲरे माहिती आहे तुम्हाला, ॲरेची काय सांगायची गरज आहे का. ॲरे काय असतं, कलेक्शन ऑफ काय काय, परत एकदा सांगा मला, मी काय पाहिलं. ॲरे काय असतं, कलेक्शन ऑफ व्हॉट, कलेक्शन ऑफ ऑल टाईप ऑफ डेटा ना. हे तुम्ही बोलला असाल पण मी टाईप आलं नाही मला, म्हणून रिपीट विचारलं. ठीक आहे, हे जावास्क्रिप्टमध्ये. पण अदर लँग्वेजमध्ये काय असतं, रिमेंबर. हे आपण नंतर बघू. आता बिल्ट इन ऑब्जेक्ट्स काय असतात ते बघू अगोदर. व्हॉट आर द बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. आता सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे काय, मॅथ. मला सांगा बरं, मला सांगा, जो आपला मॅथ ऑब्जेक्ट म्हणून त्यांनी दिलाय,
हे काही ऑब्जेक्ट्स आहे कशामधले जावास्क्रिप्टमध्ये. ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे मॅथ ऑब्जेक्ट. मॅथ ऑब्जेक्ट आहे तर तुम्हाला काय रिटर्न करत असेल आपल्याकडे लेट कार हे काहीतरी ऑब्जेक्ट आहे. आता इथं आपण काय रिटर्न केलं होतं त्याला ब्रँड मॉडेल अजून काय हा एक इथं आपण स्टार्ट नावाचं मेथड क्रिएट केली फंक्शन क्रिएट केलं होतं. हे सगळं काय करतंय रिटर्न हे कार नावाचं ऑब्जेक्ट रिटर्न काय करतंय ह्या सगळ्या प्रॉपर्टी रिटर्न करते ना करेक्ट. मग मी काय विचारलं की हा मॅथ ऑब्जेक्ट आहे ना काय वाटतं तुम्हाला काय रिटर्न करत मॅथमॅटिकल जेव्हा गोष्टी सगळ्या त्या असू शकतं इक्वेशन्स किंवा पायची व्हॅल्यू म्हणजे ते आपण पुढे बघणार आहे आपल्याला पाठ करायची गरज आहे का अजिबात नाही दिलंय ना त्यांनी ते यूज करायचं. आपण डायरेक्ट बघू आता की मॅथ ऑब्जेक्टचा आपण कसं यूज करायचं. सो हम गए यहाँ पर ठीक है ऑब्जेक्ट आता हा आपला प्रिव्हियसच कोड असेल इथं माहिती. सो आपण काय केलं इथनं बोलाय कुठे गेला बोलाय बोलाय गायब झालं काय कुठे गेलं बोलाय तर नाही दिसायचं नको दिसू मग आम्ही इथनं रन करतो. चॅप्टर रेल्वे गायब होते दिसते. आपण काय केलं बोलाय दिस इज ऑब्जेक्ट आपलं प्रॉपरली एक्झिक्यूट होते. कन्सोलमध्ये काय दिसतंय एक छान असा एरर दिसतोय काहीच नाही कन्सोलमध्ये. मी इथं काय म्हटलं मॅथ डॉट आता बघा काय काय आले पुढे ओ माय गॉड काय काय दिसतंय बघा इथं पाय मीन मॅक्स रँडम साइन स्क्वेअर रूट ओ माय गॉड बरंच काय काय ABS. आता हे माहिती नसेल काय ABS ए कॉस एच ए साइन हे सगळे काय येतं प्रॉपर्टीज आहेत थोडक्यात कशाच्या मॅथ ऑब्जेक्टच्या काय येते मॅथ ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी. आपण काय करू ही का नाही त्याला बघू बघा मॅथ डॉट ई काय व्हॅल्यू मॅथ डॉट ईची 2.71. मी म्हटलं मॅथ डॉट पायची काय असेल व्हॅल्यू ठीक आहे 3.14 समथिंग मी आपल्याला मॅथ डॉट पाय थ्रू भेटलो. मी म्हटलं अजून काय म्हटलं पॉवर रँडम आता मॅथ डॉट रँडम आपण ज्यावेळेस देतो का नाही मॅथ रँडम त्यावेळेस का नाही आपल्याला रँडम व्हॅल्यू भेटली काय भेटली रँडम व्हॅल्यू. मग आता हे व्हॅल्यू कशात भेटली मला पॉईंट्समध्ये भेटली ना कशात भेटली पॉईंट्समध्ये. आपल्याला काय करायचं आहे सपोज ही जी व्हॅल्यू आहे ना कुठली ही तर तिला सिंगल डिजिटमध्ये आणायची किंवा डबल डिजिट XYZ काय असेल त्यासाठी आपण कशाचा यूज करतो आपल्याकडं काय मॅथ डॉट फ्लोर हे काय आपल्याकडं मॅथ डॉट फ्लोर. त्याच्यामध्ये ज्या वेळेस मी काय करतो मॅथ
काय करतो आपण मॅथ डॉट रँडम. ओके, असं केलं आपण तर ही जी मॅथ डॉट रँडमची जी व्हॅल्यू आहे का नाही तर ती काय होऊन येते आपल्याला एका डिजिटमध्ये कन्वर्ट होऊन येते. आली का? याचा अर्थ झिरोच आहे ॲक्च्युअलमध्ये. मी परत एकदा रन केलं. त्या पॉईंटमध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळत आहेत ॲक्च्युअली. कुठं? इथं आहेत ना, ह्या पॉईंटमध्ये मिळत आहेत इथं. पण ते फ्लोर काय कशात कन्वर्ट करत आहे? झिरोमध्ये कन्वर्जन करत आहे. ठीक आहे. मग मी लेट सपोज इथं काय म्हटलं की आपण काय म्हणू त्याला म्हणू इथं मल्टिप्लाय बाय 10. आता बघू काय म्हणतो 3 6 8 0 3 8 3 7 7 रँडम व्हॅल्यूला. मग हे कळलं तुम्हाला की मॅथ डॉट रँडमने आपण रँडम व्हॅल्यू काढतो आणि त्याच रँडम व्हॅल्यूला फ्लोरचा यूज करून मॅथ डॉट फ्लोर आपल्याकडे काय आहे प्रॉपर्टी मॅथ ऑब्जेक्टची फ्लोर प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीचा यूज करून मॅथ डॉट रँडम आहे त्याला कशात मी कन्वर्ट करतो एका डिजिटमध्ये. आणि मी इथं काय केलं हळूच त्याला का नाही 10ने मल्टिप्लाय केलं. कशासाठी? मला विजिबल झालं पाहिजे ना व्हॅल्यू ॲक्च्युअलमध्ये बदलती का नाही. आपण ज्यावेळेस इथं काय करत होतो 10 नव्हतं ते पॉईंटमध्ये देते व्हॅल्यू पण पॉईंटमधली व्हॅल्यू ॲट द एंड काय होणार आहे झिरोच होणार आहे. म्हणून मी काय केलं इथं त्याला मल्टिप्लाय बाय 10. आता 100 केल्यानंतर कशातली व्हॅल्यू भेटणार 2 डिजिट भेटली. 1 डिजिट पण भेटू शकते पण मोस्टली 2 डिजिट. आता मला सांगा इथं 1000 केलं तर 3 डिजिट. 2ची पण भेटू शकते पण अप्पर लिमिट काय असणार 3 डिजिट लोअर लिमिट 2 डिजिट. ओके, हे समजलं मॅथ डॉट रँडम काय असतं. ओके, सो ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि अजून बरंच काय काय मॅथ डॉटचा यूज करून आपण ह्या प्रॉपर्टी काय करतो ॲक्सेस करतो. ठीक आहे, मॅथ ऑब्जेक्ट समजला का? ठीक आहे. आता स्ट्रिंग ऑब्जेक्ट बघू तुमचं किती लक्ष आहे ह्याच्यावरून कळत मला. स्ट्रिंग ऑब्जेक्ट काय क्वेश्चन डोक्यात आला नाही काय आला तर काय केलं वाचा की स्ट्रिंग ऑब्जेक्ट. स्ट्रिंग आपला कुठला डेटा टाईप पण इथं ऑब्जेक्टमध्ये काय करतोय हा क्वेश्चन मी म्हणत होतो येतं नाही तुमच्या डोक्यात. पण आपण स्ट्रिंगचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. काय करून स्ट्रिंगचा यूज करू. ओके, ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे आपण स्ट्रिंग कीवर्डचा यूज करून स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तो कसा क्रिएट करणार आपण गेलो इथं मी म्हटलं लेट str इक्वल टू न्यू स्ट्रिंग आहे माझी आणि ह्याच्यामध्ये मी स्ट्रिंग असाइन करणार. काय स्ट्रिंगचं नाव लेट सपोज हॅलो जी. ओके, हे माझं काय थोडक्यात स्ट्रिंग फंक्शन आहे थोडक्यात टाकायला असं समजू शकता किंवा ऑब्जेक्ट नाही फंक्शन समजायचं. ठीक आहे, ॲक्च्युली ते फंक्शन नाही आहे पण ह्याचा यूज करून आपण काय क्रिएट केलं स्ट्रिंगचा काय क्रिएट केलं ऑब्जेक्ट क्रिएट केला. बरोबर ना. मी काय केलं इथं str नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला कशा थ्रू याच्या थ्रू. करेक्ट. न्यू कीवर्ड कशासाठी यूज करतो आपण एम्प्टी ऑब्जेक्ट क्रिएट करायला. हा एम्प्टी ऑब्जेक्ट क्रिएट होणार पहिल्यांदा म्हणजे हे दिसणार कसं बघा बॅकएंडला असं बॅकएंडला असं दिसणार.
str इक्वल टू असं। ऐसा दिखेगा ये बैक एंड जब हम न्यू कीवर्ड का यूज करेंगे तब। पण मी काय म्हटलं, स्ट्रिंग काय असणार आहे त्याच्यामध्ये, हॅलो जी हे नावाची काय असणार आहे स्ट्रिंग ह्याच्यामध्ये स्टोर असणार आहे। मग आपण काय केलं इथं लॉग str केलं, मग काय प्रिंट होणार आहे, स्ट्रिंग प्रिंट होणार आहे। आपण बघितलं आली का स्ट्रिंग। पण ह्याच्यामध्ये बघा आता ही स्ट्रिंग कशी प्रिंट झाली, या प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट झाला आहे। प्रत्येक काय झाला आहे कॅरेक्टर प्रिंट झाला आहे। आणि जे आपण स्ट्रिंग नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे कशातून, ह्याच्यातून। आणि ह्याच्यामधलं स्ट्रिंग लेट सपोज आपण काय केलं सिंगल कोटमध्ये टाकलं, ओके इम्पॅक्ट तोच राहणार आहे, त्यात इम्पॅक्ट नाही पडणार आहे। पण आपल्याला त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा रिप्रेझेंट केल्या तर ॲरे फॉर्ममध्ये। म्हणजे 0 वर कोण आहे, 1 वर कोण आहे, आणि अप टू द लेंथ पण त्याची दिली की लेंथ काय आहे माझ्या त्या स्ट्रिंगची थोडक्यात आपण जो स्ट्रिंग क्रिएट केली ती। ओके मी म्हटलं की आपण काय म्हणू डॉट आता ज्यावेळेस हा जो str ऑब्जेक्ट आहे माझा त्याच्यावर मी डॉट प्रॉपर्टी यूज करतोय, डॉट ऑपरेटरचा यूज करतोय, त्यावेळेस मला काय काय दिसतंय बघा बघा इथे ॲट, कॅरेट, एंड विथ, इन्क्लूड्स, इंडेक्स ऑफ, लेंथ। आता लेंथ आपण म्हटलं लेंथ, आता बघा काय प्रिंट होईल, काय वाटतंय काय प्रिंट होईल लेंथ आपण म्हटल्यानंतर str डॉट लेंथ काय प्रिंट होईल, स्ट्रिंगची काय प्रिंट होणार लेंथ आली का नाही। ओके आता लेट सपोज मी म्हटलं str डॉट एंड्स विथ, आपण म्हटलं एंड्स विथ काय आता बघा आपण काय म्हणले एंड्स विथ डबल ई होतंय का एंड डबल ई सोबत, ॲन्सरमध्ये काय यायला पाहिजे ट्रू, आलं का ट्रू। ओके मी म्हटलं एंड्स विथ असं, आता फॉल्स आलं फॉल्स, ठीक आहे। आणि मी म्हटलं स्टार्ट विथ एच काय यायला पाहिजे ट्रू, आलं ट्रू। आपण म्हटलं लेट सपोज ओ, आता काय येणार फॉल्स फॉल्स। हे बाकीच्यांसाठी पण आपण असं ॲक्सेस करू शकतो जे डिफरंट आपल्याला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या ऑब्जेक्टच्या, ठीक आहे। अजून आपण डिटेलमध्ये बघणार आहे। ठीक आहे मला हे सांगा की आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट कशी क्रिएट करू शकतो समजलं का। स्ट्रिंगचा यूज करून आपण काय करतो ऑब्जेक्ट क्रिएट करतो, ठीक आहे। मग ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा यूज करून आपण ते डिफरंट प्रॉपर्टी ॲक्सेस करतो, हे समजलं, गॉट इट। ओके आता याच्यानंतर काय टेम्पलेट लिटरल्स। टेम्पलेट लिटरल्स काय असतात इकडे लक्ष द्या, टेम्पलेट लिटरल्स काय असतात, आपण ना काय करतो हे काय आहे बघा बरं इथं दिसतंय काय विजिबल आहे का, हे काय बॅकटिक्स म्हणतो आपण त्यांना, बॅकटिक्स ते काय असतात आपले टेम्पलेट लिटरल, म्हणजे त्याचा यूज करतो आपण। हे कशासाठी यूज करायचं आता बघा, ह्याचा यूज करू आपण एक कोड राईट करू आणि नॉर्मल कोड आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघू आपण। मी काय केलं टेम्पलेट लिटरल्स, ओके तो हमने बोला कि लेट इक्वल्स टू कुठं असतं टेम्पलेट लिटरल, जो आपला एक आहे का नाही पहिला त्याच्या लेफ्ट साईडला आपण एंटर केलं इथं टेम्पलेट लिटरल येणार आहे आपलं,
मी म्हटलं हॅलो हॅलो जी काय लिहायचं सांगा बरं. दिस इज माय स्क्रिप्ट lecture and I am very excited to learn about JavaScript. बरोबर ना? हसताय का? हो सॉरी आय एम नॉट व्हेरी एक्साइटेड टू लर्न अबाउट JavaScript. हे टाकायचं. ठीक आहे. हे कशात राईट केलं मी टेम्पलेट लिटरस आणि इथं म्हटलं आपण रिस्पेक्टेड JavaScript. डन. आता हे आपण काहीतरी टेम्पलेट लिटरसमध्ये टाईप केलं. आता बघा मी प्रिंट जे हे करतोय त्यास काय प्रिंट होतं बघा. लॉग एस बघा काय प्रिंट झालं. ॲज इट इज जसं आपण तिथं राईट केलं तर तसं काय झालं प्रिंट झालं. मग टेम्पलेट लिटरलचा यूज काय आहे बघा बरं. आपल्याला ॲज इट इज जो आपण काय केलं इनपुटमध्ये जशी व्हॅल्यू दिली तशी व्हॅल्यू आउटपुटमध्ये पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण यूज करू शकतो. आणि मला लेट सपोज काय करायचं आहे मला मी म्हटलं की लेट str equals to dear JavaScript. आपण असं केलं आणि काय केलं आता हा जो मी सिंटॅक्स राईट केला का नाही तर मी काय केलं ह्याचा अर्थ काय की इथं जी स्ट्रिंग क्रिएट केली ना मी तर त्या स्ट्रिंगला इथे ॲक्सेस केलं. त्या सिंटॅक्स आहे डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट एंड त्याच्या आतमध्ये काय जी स्ट्रिंग मला लिहायची ती ही स्ट्रिंग काय आहे माझी डिअर JavaScript. आता इथं काय येणार आहे आपलं हॅलो जी डिअर JavaScript किंवा आय एम डिअर JavaScript. आलं का आय एम डिअर JavaScript. दिस इज माय JavaScript lecture and I am not very excited to learn JavaScript. काय एक्सायटेड दिसतं एक्सायटेड जाऊन द्या असं नॉट काढून टाक परत डिमोटिवेट होतात म्हणतात तुम्हीच घेतलं तिथं ते नॉट एक्सायटेड गॉड. टेम्पलेट लिटरल्स समजलं का. टेम्पलेट लिटरल्सचा आपण यूज कशासाठी करतो त्याचा यूज करून आपली जे इनपुटमध्ये व्हॅल्यू दिली ॲज इट इज तशीच आपण आउटपुटमध्ये देऊ शकतो आणि अजून बऱ्याच पद्धतीने आपण यूज करू शकतो. आणि इथं मी काय केलं स्ट्रिंगला थोडक्यात ॲक्सेस केलं जी स्ट्रिंग आपली आहे ती. ओके मला अजून दुसरं काय ॲक्सेस करायचं करू शकतोय आरामात. म्हटलं व्हॅल्यू म्हटलं 12 आणि म्हटलं दिस इज माय JavaScript lecture डॉलर आणि इथं काय येणार माझी व्हॅल्यू. आता इथं बघा दिस इज माय JavaScript lecture 12 and I am very excited to learn about JavaScript. ठीक आहे गॉट इट. टेम्पलेट लिटरल कळलं ओके. सो आता डेट अँड टाईम मला काय करायचं आता डेट अँड टाईम फाइंड आउट करायचं. तर
त्याच्यासाठी माझ्याकडे काय बिल्ट इन ऑब्जेक्ट डेट आणि टाइम. आपण लेट सपोज काय केलं इथं, आपण म्हटलं की आपण ह्याला काय करू, कमेंट करू आणि इथं गेलं डेट. बघा डेट काय आपली थर्सडे, फेब्रुवारी महिना चालला आहे, 6 तारीख आहे 2025, 5:06 आणि 31 सेकंद. आत्ताचा करेक्ट टाइम दिला आहे ना त्यांनी आणि करेक्ट डेट. ह्या ऑब्जेक्ट थ्रू मी काय करू शकतो, डेटला फाइंड आउट करू शकतो, डेट माझी काय. आता परत केलं, बघा बघा किती फास्ट टाइम चालला. आपण कुठे 6:07 झाली, इकडं 6चा कधी 28 होईल सांगता येत. सो प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ओके, आपण परत एकदा केलं. सो त्या फ्लोमध्ये जी करंट डेट आहे माझी, तर ते काय देणार आहे आपल्याला, देणार आहे करंट डेट. मी काय म्हटलं की जो ऑब्जेक्ट आहे माझा डेट नावाचा, तर आपण काय करू, आपण इथं लेट डेट इक्वल्स टू न्यू डेट ओके. आपण असं केलं, मग माझी आता करंट डेट काय होणार आहे, कुठं स्टोअर होणार आहे, डेट नावाच्या ऑब्जेक्टमध्ये. आपल्याला जर प्रिंट करायची म्हटली तरी आपण काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. गॉट इट. आली तर आपलं करंट डेट आणि टाइम. मला लेट सपोज काय करायचं, इथं पास करायचं. त्याचा फॉर्मॅट बघा, फॉर्मॅटनुसार पास करायचं. इनव्हॅलिड डेट कारण आपण डेट दिलीच नाही. इथं फॉर्मॅट म्हणजे कसं, बघा इथं काय फॉर्मॅट आहे, थर्सडे पहिल्यांदा डे द्यायचा, नंतर काय महिना, डे म्हणजे थोडक्यात तिथं कोण वार आहे तो द्यायचा आहे, महिना त्यातला, त्याची तारीख आणि त्याचं इयर, असा फॉर्मॅट आहे. ओके, आणि हा कशाचा टाईमचा फॉर्मॅट आहे, तो आपण ह्याच्यात देऊ शकतो. कसं, मला इथं असं द्यायचं आहे. आणि आपण म्हटलं थर्सडेच्या जागेवरती मंथ, फेब्रुवारीच्या जागेवरती जान, की जानेवारी महिना आहे बरं का, काय हो, हां जानेवारी महिन्यामधली 15 तारीख आणि 2025. आपण टाईम लेट सपोज काहीतरी दिला 14 असं दिलं आणि हे प्रिंट केलं, तर हे आपल्याला इथे दिसतंय प्रिंट होताना. मला सांगा बरं, आपण इथं वेन्स दिले आणि इथं सॉरी इथं आपण मंडे दिले आणि इथं वेन्स का प्रिंट झाले, म्हणजे येस, ही जी डेट आहे का नाही, ह्या डेटला व्हॅलिड डे कोणता आहे, वेन्सडे. दॅट्स वाय आपण ही जी इथं मंडे दिला आहे तो व्हॅलिडच नाही. म्हणजे बघा किती हुशार आहे, आपण चुकीचं दिलं तरी ते बरोबर देते आपल्याला. काय स्पेलिंग असतं, WED. हां, आपल्या इंग्लिश क्लास नाही कोडिंगची, त्याच्यामुळे काय जास्त सिरियस नव्हतं. ठीक आहे, मग डेटचं समजलं आपण, डेटचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करू शकतो आणि डेटला आपण स्टोअर कसं करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये ना हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज असणार आहेत अजून. बघा, डॉट, गेट डेट, गेट डे, गेट फुल इयर, गेट आवर्स, गेट मिली सेकंड, मिनिट्स, मंथ, सेकंड, गेट टाइम, टाइम झोन,
बरंच काय UT डेट फुल इयर UTC आपण म्हटलं की गेट फुल इयर आलं का फुल इयर करंट फुल इयर आणि मी म्हटलं डिफरंट आपल्या प्रॉपर्टीज आहेत मिली सेकंद आता मिली सेकंद पण येणारच तर मिली सेकंद कसं 0 मध्येच देणार फास्ट किती प्रोसेस होती ती अजून काय म्हणू शकतो डॉट मिनिट्स मिनिट्स देऊ शकतो बरं का ते 8 मिनिटं अजून काय डॉट आवर्स 14 आवर्स हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला करंटच्या देत आहे डेट डॉट थ्रू आपण म्हणजे ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या तर तेवढं आपण सगळ्या काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो ओके सो मला सांगा आता डेट ऑब्जेक्ट डेट आणि टाईम हे समजलं का पहिल्यांदा काय बघितलं मॅथ ऑब्जेक्ट त्याच्या थ्रू आपण काय केलं मॅथ ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ज्या मॅथच्या प्रॉपर्टीज आहेत त्याला ॲक्सेस करू शकतो आपण पाठ करायची गरज आहे नाही त्याच्यानंतर आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस केला ओके टेम्पलेट लिटरमध्ये आपण काय केलं बॅकटिक्सचा ह्याला काय म्हणतात बॅकटिक्स बँडेज नाही बॅकटिक्स हे कुठं असतं एक आपला असतो ना कीबोर्डवरला तर त्या लेफ्ट साईडला डायरेक्ट प्रेस केलं की बॅकटिक्स येतात ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये आपण जो काही कंटेंट राईट करत तर तो कंटेंट आपला ॲज इट इज आउटपुटमध्ये दिसणार आहे प्लसमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट ॲक्सेस करायची तर डॉलर कर्ली ब्रॅकेटचा यूज करून आपण त्याच्यामध्ये ॲक्सेस करू शकतो काही करायचं असेल तर गॉट इट आणि नंतर आपण डेट आणि टाईम बघितला डेटचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्या प्रॉपर्टी आपण ॲक्सेस करू शकतो हे बघितलं समजलं हे बिल्ट इन ऑब्जेक्ट समजले का ठीक आहे आता आपण थोडंसं पुढं बोलू ॲरेज आता मला सांगा पहिल्यांदा आपण काय बघितलेलं बिल्ट इन ऑब्जेक्ट काय आहे हे आपल्याला अंडरस्टँड आहे बिल्ट इन ऑब्जेक्ट काय आहे हे पण आपल्याला अंडरस्टँड आहे आता ह्याच्यामध्ये ॲरे काय आहे कलेक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ डेटा त्याच्यामध्ये काय येऊ शकतं स्ट्रिंग येऊ शकते नंबर येऊ शकतं अनडिफाईंड येऊ शकते बुलियन येऊ शकते नल येऊ शकतं सगळं काय येऊ शकतं त्याला काय म्हणतो आपण ॲरे ॲरेला आपण क्रिएट करायला पण शकलो ना कसं क्रिएट करायचं त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ॲडिंग न्यू एलिमेंट इनटू ॲरे ॲडिंग न्यू एलिमेंट इनटू ॲरे दुसरा काय फाइंड एलिमेंट्स तिसरा काय रिमूव्हिंग एलिमेंट्स चौथं काय स्प्लिटिंग एलिमेंट्स पाचवं कंबायनिंग एलिमेंट्स आता सगळ्यात अगोदर ह्याच्यावर लक्ष द्या काय ॲडिंग किंवा इन्सर्टिंग एलिमेंट्स कशामध्ये ॲरेमध्ये त्याच्यासाठी मला सांगा आपण लेट सपोज लेट ॲरे इक्वल्स टू 1 2 3 4 5 हा आपण एक ॲरे क्रिएट केला आणि सिम्पली मी काय केलं ह्याला लॉक केलं आणि ॲरे म्हटलं काय प्रिंट होणार आहे आउटपुटमध्ये आपल्याला अख्खा ॲरे त्याचं इंडेक्सिंग सोबत सगळं जे काय आहे ते इथं मला काय करायचं आहे पहिलं आपल्याकडे काय आहे इन्सर्शन पॉईंट आहे आपल्याकडे किंवा ॲडिंग अन एलिमेंट इनटू ॲरे ह्याच्यामध्ये पुश ही नावाची एक माझ्याकडे काय मेथड आहे पुश काय करते इन्सर्ट एलिमेंट ॲट एंड ऑफ ॲरे म्हणजे त्यावेळेस मी पुश मेथडचा यूज करेल का
त्याच्यामध्ये पुश काय करायचं हे सांगत, तर ते इन्सर्ट कुठं करतं एलिमेंट ॲट द एंड ऑफ द ॲरे. मग मला सांगा इथं आपला ॲरेचा एंड कुठं होतोय 5 पाशी, म्हणजे इंडेक्स 4 पर्यंत. मी ज्यावेळेस काय म्हणाल, मी म्हटलं ॲरे डॉट पुश. पुश काय करायचं आहे मला 6. आता आपण लेट सपोज त्याला प्रिंट केलं, मग आपला ॲरे काय होणार आहे, आता काय दिसणार आहे, कसा दिसणार आहे ॲरे 1 to 6. आलं का, ॲट द एंड ऑफ द ॲरे काय ॲड झालं 6. काय झालं 6 ॲड झालं. मग आपण कशाचा यूज करून ॲड केलं ते पुश मेथडचा. कशाचा, पुश मेथडचा. त्याने इथं काय दिलं मी, जे ॲड करायचे ते. आपण लेट सपोज म्हटलं की ॲरे डॉट पुश हॅलो. आता काय होणार आहे ते सांगा लवकर, फास्ट. 1 to काय होणार आहे प्रिंट, हा 1 2 3 4 5 6. अरे इथं बघा ना, पहिल्यांदा 6 केलं तर आपण ॲट द एंड ऑफ द ॲरे, मग इथं काय झाला 6. नंतर काय केलं हॅलो, ही स्ट्रिंग इथं आली, दॅट्स इट. आणि ही प्रिंट झाली इथं आपलं. ओके, पुश मेथडचा यूज कळला. ॲट द एंड ऑफ द ॲरे काय करतं, एलिमेंटला ॲड करतं. सिम्पल, समजलं. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय अनशिफ्ट. अनशिफ्ट काय करते, इन्सर्ट एलिमेंट ॲट स्टार्ट ऑफ ॲरे ऑर नाही ॲरे. अनशिफ्ट काय करते, इन्सर्ट करते. आता हे नाव ऐकून तुम्ही म्हणता अनशिफ्ट, अनशिफ्ट असं वाटतं की काढून घेतं एलिमेंट अनशिफ्ट. पण अनशिफ्ट काय करतं, स्टार्टला एलिमेंट ॲड करतं. मग मी म्हटलं की ह्याच्यातच करू आपण बरं का सगळं. ॲरे डॉट अनशिफ्ट आणि 0 काय होणार आहे, स्टार्टला ॲड होणार. झाला, समजलं. आता हिथं बघा बरं काय झालं. 7 नंबरला काय एम्प्टी स्ट्रिंग, नाही ते तुम्हाला दाखवायसाठी केलं तर बरं का, चुकून झाले. हां असं आहे ॲक्च्युअली. ओके, चुकलं की सगळं तुटूनच पडतात का. बरं असो, हां चांगलं आहे, ह्याचा अर्थ की लक्ष देत आहे तुम्ही. ठीक आहे. मग अनशिफ्टने आपण काय करतो, ॲट द स्टार्ट ऑफ द ॲरे व्हॅल्यू इन्सर्ट करतो. काय करतो, व्हॅल्यू इन्सर्ट करतो. त्याच्यानंतर काय स्प्लाइस. स्प्लाइस आहे, स्लाइस नाही. स्प्लाइस, पेजची स्लाइस नाही, स्प्लाइस आहे, स्प्लाइस. ह्याच्यामध्ये काय करतो, इन्सर्ट एलिमेंट ॲट. आता सांगा बरं मला कुठे इन्सर्ट होत असतात. एंड तर झालं, स्टार्ट झालं, आता मिडल. पुष्कळ हुशार आहे का, मिडल ऑफ ॲरे. ठीक आहे. मग आपण काय केलं, ह्याला थोडं कमेंट आउट करू का, हे कळलं तुम्हाला, ते थोडंसं मेसअप होईल त्याच्यामुळे आपण कमेंट करू. आणि आपण म्हणू की ॲरे वरती लावा स्प्लाइस. आणि इथं सांगा, काय सांगा की कुठल्या इंडेक्सवरती तुम्हाला ॲड करायचं. काय करायचं, कोणत्या इंडेक्सवरती ॲड करायचं.
मग आपण लेट सपोज म्हटलं की मला इथं 3च्या अगोदर ॲड करायचं, म्हणजे 3 जिथं आहे का नाही तिथं मला व्हॅल्यू ॲड करायचं. एक कोणत्या इंडेक्सवर आहे? 2, 3, 2. सेकंड इंडेक्सवरती ॲड करावे. आणि दुसऱ्यांदा काय घेतो मी, मला किती व्हॅल्यू डिलीट करायचं. म्हणजे आता इथं का नाही आपल्याला ॲड करायचं आहे ना, पण हा सिंटॅक्स आहे थोडक्यात आपल्याला लिहायला थोडंसं पचायला थोडं सुरुवातीला जड जाईल. म्हणून चला ॲड करायचं, मला किती व्हॅल्यू डिलीट करायचं हा शब्द कसं काय तुम्ही उच्चारू शकता, पण हा आपला काय सिंटॅक्स आहे. इथं काय म्हटलं पहिल्यांदा कोणत्या इंडेक्सवरती व्हॅल्यू ॲड करायची, आणि इथं काय देतो आपण व्हॅल्यू डिलीट किती करायची तुम्हाला. मी म्हटलं 0, काहीच नाही डिलीट करायचं. आणि मला कॉमा देऊन ॲड काय करायचं आहे, ए आणि बी, किंवा आपण असं पण देऊ शकतो 23 असं. मग हे सगळं काय होणार आहे, दुसऱ्या इंडेक्स नंतर ॲड होणार आहे. काय होणार आहे, दुसऱ्या इंडेक्सवरती ॲड होणार आहे 1, 2 आणि नंतर हे सगळं प्रिंट होणार आहे. आता बघा आउटपुटमध्ये काय आलं, काय आलं, 0th इंडेक्सवर 1 ॲज इट इज, पहिल्या इंडेक्सवर 2, दुसऱ्या इंडेक्सवर 3, तिसऱ्या आणि चौथ्या जे आपण इथे ॲड केलं तर ते. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना पहिली, तर त्या जो इंडेक्स आहे, जो इंडेक्स पहिल्यांदा आपण दिलता, कुठे दिलता, इथं, हां, तिथून ॲड व्हायला चालू होणार. हे दुसऱ्या इंडेक्सवर, हे तिसऱ्या, हे चौथ्या, सो ऑन, जसं आपण व्हॅल्यू ॲड करू तसं. आणि इथं काय देतो आपण, व्हॅल्यू आपल्याला किती डिलीट करायच्या त्या. आपण आता म्हटलं तात्पुरतं मला 0 व्हॅल्यू डिलीट करायच्यात, कारण मला ॲड करायचं. मी म्हटलं लेट सपोज की असं केलं. आता बघू काय झालं, ॲड बी झालं फक्त ॲड, बी 23 आणि बी झालं, ए का नाही झालं, ए का नाही झालं. हा आपला काय सिंटॅक्स आहे, राईट करा. ह्या सिंटॅक्समध्ये आपण राईट करा. ओके, समजलं. स्प्लाइसचा यूज कसा आहे, स्प्लाइसचा यूज कशासाठी करतो, मिडल ऑफ द ॲरेमध्ये व्हॅल्यू ॲड करायचं त्यावेळेस आपण स्प्लाइसचा यूज करतो. आणि स्टार्टला ॲड करायचं त्यावेळेस अनशिफ्ट, आणि ॲट द एंड पुश, पुश, at the end of the array push, and unshift at the start of the array, splice at the middle of the array. आता त्याचा राईट करायचा काय सिंटॅक्स आहे, कुठून ॲड करायला सुरुवात करायची, किती डिलीट करायचे आणि काय ॲड करायचं. समजलं हे, इन्सर्शन मेथड समजल्या का. आता त्याच्यानंतर काय, फाइंडिंग एलिमेंट्स. फाइंडिंग एलिमेंट्स म्हणजे काय, मला बघायचंय, चेक करायचंय, फाइंड करायचंय की ऑब्जेक्ट असेल, ॲरे असेल, डिफरंट ऑब्जेक्ट क्रिएट करतो ना आपण, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी प्रेझेंट आहेत का, म्हणजे ह्या नावाची व्यक्ती प्रेझेंट आहे का, हा ID प्रेझेंट आहे का, ती कार प्रेझेंट आहे का. ओके, हे बघायचं आहे मला. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, इंडेक्स ऑफ इन्क्लूड्स, आणि ह्याचा यूज करतो आपण. कशाचा, इंडेक्स ऑफचा. म्हणजे कसं, आता बघा, स्टार्ट सर्चिंग फ्रॉम विच इंडेक्स. आपण काय केलं, आपल्याकडे ॲरे आहे पहिल्यांदाच हा, ठीक आहे. मी म्हटलं की लॉक करा
index of not defined का म्हणते बरं असं not defined आपल्याला सिंटॅक्स चुकलाय ना असंच करतो ना मी म्हटलं इथं इंडेक्स ऑफ दाखवत का नाही आहे ठीक आहे आपला सिंटॅक्स चुकला होता हां ओके सो हा काय ॲरे एक प्रकारचा माझा ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टला आपण म्हणजे ऑब्जेक्टचे जे प्रॉपर्टी ही थोडक्यात प्रॉपर्टीज आहे ऑब्जेक्टची इंडेक्स ऑफ मला काय करायचं होतं बॅक टू द पॉईंट आपल्याला काय करायचं होतं एलिमेंट फाईंड करायचं होतं स्पेसिफिक एलिमेंट आहे ना तो फाईंड करायचा होता तर इंडेक्स ऑफ म्हणजे ही इंडेक्स ऑफ जी प्रॉपर्टी का नाही तर हा जो एलिमेंट आहे माझा हा आता लेट सपोज 3 आपण टाईप केलं तर तो काय दाखवणार आहे ह्याचा इंडेक्स काय दाखवणार आहे इंडेक्स तो कुठं प्रेझेंट आहे आपण समजा हे तो काय दाखवणार आहे अरे इंडेक्स ऑफ 3 हे तर प्रिंट व्हायलाच पाहिजे ॲक्सेस होत आहे तिकडे काय ॲक्सेस करणार हे इंडेक्स ऑफ लेट सपोज आपण म्हटलं 4 वर कोण प्रेझेंट आहे 3 0 1 2 3 नाही
सॉरी इंडेक्स ऑफ 4 काय 3. इथं बरोबर प्रिंट करते पण इथं लॉक का आहे नाही ते काही तर आपलं चुकलंय काय. आपण लेट सपोज ChatGPT विचारलं की बाबा काय चुकलंय आमचं तेवढं सांग. हेच कोड आपण लिहिलाय ना. इज इट सेम कोड राइट केला आपण बट इसको हुआ क्या है भाई. पॅरेंथेसिस काय हे का नाही त्याचा फॉर्मॅटच आहे राईट करायचं. वर आपण काय करू 1 मिनटं कमेंट करू नवीनच ॲरे बनवू. ओके काहीतरी चांगला एरर आला तो वेगळाच आला काय नॉट अ फंक्शन. न्यू ॲरे हा एक ऑब्जेक्ट आहे लेट सपोज म्हणजे ॲरेच आहे माझा. डॉट इंडेक्स ऑफ या मेथडचा यूज केला आणि त्याच्यामध्ये म्हटलं की ह्याचा इंडेक्स काय 3 नंबर 0 1 2 3 3चा इंडेक्स असणार आहे 2. आउटपुट यायला पाहिजे 2. आपण समजा इथं लॉक केलं न्यू ॲरे डॉट इंडेक्स ऑफ 3 4 3 2. ह्याला सगळ्याला आपण काय केलं कन्सोल डॉट लॉग ह्याच्यामध्ये पेस्ट केलं. ताच कोड आहे ना सेम. आता हे बाईचं मला हे समजत नाही आहे का मग अनकॉन्फिगर होतं असं. सेम आहे ना हा जो कोड आहे इथं रन केला आपण लॉगवरती तो कोड सेम आहे ना बाई. काहीतरी कॅच आहे इथं बरं का तो आपल्याला सापडा नाही आता पण आपल्याला ते गरजेचं सापडणं काय कॅच असू शकतो इथं. मी लेट सपोज म्हटलं की डॉट includes काय 4. काय आन्सर यायला पाहिजे आता इन्क्लूड्स म्हणजे त्याच्यामध्ये आहे का नाही 4 आहे का आहे मग काय येणार आन्सर ट्रू. आलं ट्रू. मनाला बरं वाटलं किंवा थोडं काय दुसरं काहीतरी आलं बट ते मग अशा आपण जे रन केलं तर ते लॉगवरती रन होत आहे. त्या कोडमध्ये काही चूक नाही असं वाटतंय मला. असू शकते म्हणत नाही की बाबा नाही कन्फर्म 100% असू शकते ना 0.001% समथिंग पण ते वर्क करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे इन्क्लूड्स काय म्हणतं की त्या स्पेसिफिक ॲरेमध्ये आहे का चेक करा. मी म्हटलं 90 आहे का नाही काय आलं फॉल्स. करेक्ट आहे 1 आहे ट्रू. ते आपण इथं पण रन करू शकतो न्यू ॲरे डॉट इन्क्लूड्स सेम कोड ताच आहे. फॉल्स पहिल्यांदा दिलंच नाही ना काय 2
गॉट इट? इन्क्लूडचं समजलं? ठीक आहे. सो आपण स्टॉप करू, म्हणजे रिमेनिंग पॉईंट्स राहिले ते नेक्स्ट लेक्चरमध्ये.